हाय हॅलो नमस्कार, मी आनंदी पितळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनल मध्ये। तर मंडळी, आपण खूप दिवसांनी भेटतोय, जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी भेटतोय। त्याची अनेक कारणं आहेत। काही दुःखद घटना घडल्या घरामध्ये, त्यासोबत आम्ही गावी सुद्धा गेलो होतो आणि यांची शूटिंग चालू होती जय जय स्वामी समर्थांची। त्यामुळे बरीच मी गडबडीत होती, त्यामुळे मी 1 ते 1.5 महिना जवळजवळ शूट काही करू शकली नाही आणि तुमच्या पुढे व्हिडिओ आणू शकली नाही। पण बऱ्याच जणांची अशी कमेंट होती की ताई एक्सरसाइज दाखव। तर मी कोणती एक्सरसाइज करून माझं तब्बल 15 किलो वजन कमी केलं। आताच एक्सरसाइज माझी झालेली आहे, तर ती तुम्हाला मी आता दाखवणारच आहे। पण त्याआधी तुम्हाला मी एवढंच सांगते की तुम्ही जेव्हा एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला सोबत डाएट सुद्धा करावं लागेल, जेणेकरून तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल। म्हणजे काय होतं, डाएटमुळे तुमचा वेट लॉस नक्कीच होईल, पण फॅट लॉस करण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजच करावी लागते। आणि जी आताच करून झालेली आहे, माझ्या घामावरून तुम्हाला दिसत असेल। आणि आता मी तुम्हाला नेहमीच भेटत राहणार आहे, आता जास्त गॅप देणार नाहीये व्हिडिओमध्ये। असेच वेट लॉसचे फॅट लॉसचे व्हिडिओ घेऊन मी रोज येणार आहे। तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज बघून घ्या आणि हो समजून घ्या। आणि अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या एक्सरसाइज बघायच्या ते नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओ घेऊन येईल। तर बघा, जे मी केलंय, जे मी एक्सरसाइज करायची तेच मी तुम्हाला साध्या सोप्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। अजून हार्ड देखील एक्सरसाइज आहेत, ते मी दाखवीन किंवा माझे मिस्टर तुम्हाला दाखवतीलच काही पुढील भागांमध्ये। तर तोपर्यंत तुम्ही मी कशी एक्सरसाइज केली आणि माझं जे 69 किलो वजन होतं माझं, ते मी 54 किलोवर कसं आणलं आणि 15 किलो वेट लॉस कसा केला, या संबंधित मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे डाएटचा। तर तो नक्की जाऊन चॅनलवर बघा, भरपूर चॅनलवर व्हिडिओ आहेत वेट लॉस संबंधीचे, तर ते जाऊन नक्की बघा। आणि आता कोणत्या एक्सरसाइजचा मला फायदा झाला जेणेकरून माझा फॅट लॉस झाला आणि मी अव्वाढव्येपासून जरा मध्यम बांध्यावर आलेली आहे, तर ते तुम्हाला आता मी एक्सरसाइज मधनं कळेलच। आणि मस्त मस्त शिकून घ्या आणि रोज एक्सरसाइज ही 30 मिनिटे ते 45 मिनिटे तुम्ही नक्की करा, जमलं तर 1 तास करा। आणि हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला घाम येईल तेव्हा छान असा कॉटनचं नॅपकिन असेल त्याने मस्त असा डॅब डॅब करत छान पुसून घेत जा वेळच्या वेळी। आणि त्यासोबत पाणी सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला तहान लागली एक्सरसाइज करताना तर छान बसून पाणी प्या, पुन्हा आणि पुन्हा एक्सरसाइज करा। त्यासोबत जर तुम्ही नवीन असाल एक्सरसाइज करताना तर एखादी स्टेप झाल्यानंतर तुम्हाला जर दम लागत असेल तर तुम्ही 30 सेकंद थांबू शकता। 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पुन्हा पुढचा प्रकार करायला सुरुवात करा। पुढची स्टेप तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही दमणार नाही आणि एक्सरसाइज तुम्हाला करणं सोपं जाईल। सुरुवात करणार असाल तर अर्धा तासापासून करा, अर्धा तास एक्सरसाइज करा, नंतर हळूहळू तुम्ही टायमिंग वाढवू शकता। चला मग एक्सरसाइज बघूयात कशी केली ती मी।
दमले, पण हे दमणं खूप चांगलं असतं, हे थकणं खूप चांगलं असतं, हा घाम आलेला खूप चांगला असतो. कारण की यामुळेच आपला फॅट लॉस होतो, आपलं पोट कमी होतं, आपल्या इकडचा एरिया कमी होतो, आपल्या मांड्यांची चरबी कमी होते, आपल्या गळ्याजवळची चरबी कमी होते. त्याचसोबत जिथे जिथे एक्स्ट्रा फॅट्स असतात तर ते कमी होतात. आणि त्याचसोबत आपण डाएट सुद्धा करत असतो, तर वेट लॉस सुद्धा छान होतो आपला. आणि आपला दिवस सुद्धा खूप छान जातो. सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या, गरम पाणी पिल्यानंतर हळदीचं पाणी प्या, हळदीचं पाणी पिल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करू शकता. आणि एक्सरसाइज नंतर अर्धा तास तुम्हाला आंघोळ करायची नाहीये. अर्धा तास तुम्ही तुमची दुसरी कामं करू शकता, पण डायरेक्ट अंगावर पाणी ओतून घ्यायचं नाही, त्याचे खूप वाईट परिणाम होतात. म्हणून एक्सरसाइज झाल्यानंतर अर्धा ते 1 तास तुम्ही छान बसा, तुमची वेगवेगळी कामं करा. हवं तर तुम्ही ब्रेकफास्ट करा त्या वेळामध्ये आणि नंतर तुम्ही आंघोळ करू शकता. तर आता ब्रेकफास्ट काय करायचा याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवर टाकला आहे. असे ब्रेकफास्टचे प्रकार आहेत ज्याने तुमचं वजन झटपट कमी होईल आणि तुम्ही लवकरात लवकर सडपातळ व्हाल, असा तो ब्रेकफास्ट आहे. त्यासोबत डिनरमध्ये काय घ्यायचं, मधल्या वेळामध्ये काय घ्यायचं, दुपारच्या जेवणात काय असावं, हे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चॅनलवर. तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या आणि पूर्ण सगळे व्हिडिओ बघा. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही रोजच्या रोज एक्सरसाइज करा, किमान आठवड्यातून 4 वेळा तरी तुम्ही एक्सरसाइज करा. तुम्हाला आठवड्यातले 7 दिवस जर जमत नसेल एक्सरसाइज तर किमान 4 दिवस करा. पण तुम्हाला लवकरात लवकर वेट लॉस आणि फॅट लॉस करायचा असेल तर रोजच्या रोज तुम्ही एक्सरसाइज करा. तसंच जर तुम्ही स्त्रिया असाल आणि मासिक धर्म असेल तुम्हाला, तर त्या 4 दिवसांमध्ये तुम्ही पहिल्या 2 दिवसात एक्सरसाइज नाही केली तरी चालेल. तिसऱ्या दिवशी तुम्ही हलकीशी एक्सरसाइज करा आणि चौथ्या आणि 5व्या दिवशी तुम्ही रेग्युलर आपली एक्सरसाइज करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जसा मला फायदा झाला, जसं माझं 15 किलो वजन कमी झालं, तसं सर्वांचंच वजन छान छान पद्धतीने कमी होईल. आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन, जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन, तेव्हा तेव्हा तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जास्तीत जास्त लाईक करा, कारण की जेवढे तुम्ही लाईक कराल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ तो सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हो की पहिला जो व्हिडिओ होता आपला डाएट प्लॅनचा, जो भरपूर जणांना त्याचा फायदा झाला, भरपूर जणांनी त्याचा फायदा करून घेतला. म्हणजे भरपूर जणांनी तो डाएट प्लॅन फॉलो केला आणि फॉलो केल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आला ना, अक्षरशः तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कमेंट बघा, तर तुम्ही जाऊन एकदा चेक करा, तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडेल आणि तो डाएट प्लॅन तुम्ही देखील फॉलो करू शकता. आणि बाकी तुम्हाला थायरॉइड वगैरे असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता. तर एवढं बोलून मी इथेच हा व्हिडिओ थांबवते. जाता आता इतकंच सांगेन, सुखी राहा, आनंदी राहा आणि राहा तुम्ही कुशल. आणि पाहत राहा तुमचं, आमचं आणि सर्वांचं आवडतं आणि लाडकाचं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय बाय.